मित्रांनो, महाराष्ट्रात विविध वेळेस बेंदूर सण साजरा केला जातो आणि बेंदूर सण असा आहे की शेतकऱ्यांचा सगळ्यात आवडीचा सण, कारण बैल वर्षभर त्याच्या कामगिरीनं आनंद देत असतो. तर एखादा दिवस त्याच्यासाठी आपण म्हणू हौसेचा, मौजेचा आणि एक आनंदाचा म्हणून बेंदूर सण साजरा केला जातो. तर असंच एक बेंदुराचं वातावरण आहे, जोशपूर्ण वातावरण आहे उरळी कांचनला. तर दादा सांगा, नाव सांगा, काय आहे या बैलाचं? बैलाचं नाव बाजीराव. होय, कुठं कुठं बैल पळालेला आहे, गुलाल राहिलेला आहे? बैल आता मध्ये चौदरवाडीला राहिलेला आहे, पाटरवाडीला हिंदकेसरी झालेला आहे आदतमध्ये. बैल अंगापूरला राहिला त्या दिवशी. होय, कुठली खरेदी आहे ही खरेदी खडकवासलीतली. खडकवासलीची. बरं, जसं मी सांगितलं प्रस्तावनेत की सगळ्यात मोठा दिवस असतो, जे बैलगाडी मालक असतात, चालक असतात, त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा सण म्हणू आपण बेंद्राचा. कशी कशी तयारी झाली आज? काय तयारी तर जोरात आहे सकाळपासून. सगळ्या नियोजन, बैलाचा पेंटिंग वगैरे केलेली बैलाला. मित्रपरिवार भरपूर आलेला आहे आणि मिरवणूक पण व्यवस्थित आहे सगळे. म्हणजे कार्यक्रम आहेत, पारंपरिक कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत. काय काय ठेवलेत कार्यक्रम? पारंपरिक आपल्याकडे डोल आहेत आणि पोतराजांचा कार्यक्रम आहे, एक देवीचा कार्यक्रम आहे, असे कार्यक्रम आहे. तुमच्या नावासाठी वर्षभर बैल पळतो जीवाची बाजी लावून. आज आपण त्याला असं म्हणू की त्याला एक आपण मानवंदना देत असतो. तू आमच्या दावणीला आला म्हणून आम्हाला तो आनंद दिला. काय सांगाल वर्षभराच्या त्याच्या कामगिरी? आपण आत्ता चर्चा केली, पण महत्त्वाचा असता आजचा दिवस. आजचा दिवस तर आनंदाचा आहे. बरेच दिवस आपण या दिवसाची वाट बघतो आम्ही. आणि बैल बी वर्षभर प्रत्येक ठिकाणी आम्हाला आनंद तर ठेवलेला आहे त्याने. त्यामुळे आजचा दिवस त्यासाठी खूप मोठा आहे. त्यासाठी जेवढं मोठं नियोजन केलेलं आहे. बेंद्राचा सण मोठा नाही, आनंदाला तोटा असं म्हणा. किती जण आहेत तुमच्या ग्रुपमध्ये पूर्ण? तर भरपूर सगळा मित्रपरिवार भरपूर आहे. आता कमीत कमी 200-300 जरी मित्रपरिवार. पारंपरिक वाद्य असतील, त्याच्यानंतर लाईट शो वगैरे ठेवलेत? हो, ठेवलेत. लाईट शो आहे, पारंपरिक वाद्य. अजून काय कार्यक्रम? अजून स्क्रीन आहे आपले. जेवढे वर्षभरात बैलांची जिथं फायनल राहिल्या तिथल्या सगळ्या पूर्ण आपण दाखवणार सगळ्यांना की इथे तो बैल आपल्या स्क्रीनवर दिसणार सगळं. बरोबर. आणि छोटी छोटी मुलं बी एकदम त्यांच्यासाठी दिवाळीच असते आणि नादलेले बघा. हे शेत नाद पाठीमाग हिंद केसरी बाजीराव हे प्रेम मित्रांनो असतं आणि ह्याच्यामुळं आपण म्हणू बैलगाडी क्षेत्र मोठं होतंय. अशी छोटी छोटी जी बालमनं सुद्धा बैलांवर प्रेम करत असतात आणि खरंच आपल्या मालकासाठी जीव तोडून पळणारा नंदी. मानवंदन असते आज. तर या मानवंदनात सर्व स्तरातील लोक येत असतात, लहान मुलं मुली, आणि जोशपूर्ण तयारी चालू असते. बाजीरावची तयारी आहे. मागं 150 काय लिहिले? इर्षीचा बादशाह. 150 काय? 150 गाडी नंबर 150 ब्रँड आहे. ब्रँड आहे. ज्याचं नाव बैल पळतो, अगदी लहान आहे. काय हो नाव ह्याचं? श्रेयांश. श्रेयांश. बरं, विचारा काय काय दादा याचं नाव काय आहे बैलाचं? बर, बाजा. आणि तुझं नाव काय? बेबी. नाव श्रेयांश. श्रेयांश. बर, मारतो का तुला हा बैल? नाही मारत. खायला घालतो का त्याला? खाऊ काय काय देतो त्याला? काय आणलाय खाऊ त्याला? पेढे बिडे आणल्यात का? नाही आणलंय. चिमी घे, चल त्याची एक चिमी घे. अजून एक बैल सुंदररित्या रंगवलेला आहे. अनेक मैदानं गाजवणारी हिंद केसरी ड्रायव्हर, छोटा ड्रायव्हर. तुमच्या नियोजनात हे सगळा विषय आहे काय? हा, हे दोन्ही बैल आपलीच म्हणजे घरची बैल आहेत. हां. ह्याचं काय काय राहिलेत? कुठल्या कुठल्या मैदानात गुलाल? शिव बैल आहे ना, आपण म्हणजे आपल्या आयुष्यातला पहिला हिंद केसरी असेल तर एवढा बैल आपल्या घरचा, आपला स्वतः मालकीचा आणि आपल्या दावणीचा. 2022 मध्ये आपण पेडगावमध्ये राहिलो होतो. आता कसं मी सांगितलं प्रस्तावनेत, बेंदूर सण म्हणलं की सगळ्यात मोठा सण, कारण आपल्या शेतकरी वर्गासाठी, बैलगाडी मालकांसाठी, प्रेमींसाठी ह्याच्या एवढा मोठा सणच नसतो. कसं दिवसभर चालू आहे तयारी? त्यांनी सांगितलं की खानमळणीपासून सगळी. तुम्ही कशी केली तयारी?
तयारी म्हणजे तो बी बैल आपलाच आहे आणि हे बी बैल आपलाच आहे. तो बैल आपल्या घरीच असतो नाही का. आम्ही त्या बैलाचं पूर्णपणे म्हणजे हे दोन्ही बैलांचं आम्ही पूर्णपणे नियोजन केलंय की आज म्हणजे ह्यांचाच नाही तर आमचा बी सण आहे नाही का. फक्त की मालकाची इच्छा होती की गुरु शिष्य का मिरवणूक पाहिली होती. पण त्या बाजीचा हा गुरु आहे थोडक्यात. ह्याचं नाव काय बोलला? लकी. लकी. तर त्या बाजीला म्हणजे जसा आज होता ना यांनी घेतला ना ते फर्स्ट टाइम गटपास ह्या बैलाने केला होता. सेमीला आपला हे बैल कमी पडला पण गुरु शिष्याची जोड आहे. त्यांची इच्छा होती आम्ही बैल आणली आणि त्याचा काही विषयच नाही. बरं, ही बैल आत्ता दोन्ही कुठं असतात? कोराळ्यात असतात. आणि त्यांच्या म्हणजे ज्यांनी विकत घेतलेलं त्यांची इच्छा असते की आमच्या गावात आणा, म्हणजे कसं एक सजावट पूर्ण. त्यांची इच्छा एकच आहे की श्रेयश आणि कांचन रुळ कांचन एवढंच नाव झालं पाहिजे बस. त्याच्या पलीकडे त्यांना काहीच माहित नाही. हा त्या पण बैलाचं नियोजन कुठं काय काहीच त्यांना माहित नसतं की कुठं झालंय आपला बैल कोणाबर पळायचा कधी पळायचा त्यांना काही कल्पना नसती. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जर पहिला व्यक्ती बघितला असेल मी तर एवढा एकच की हा बैल ना हे तुम्हाला दिला ना हे तुमचाच, मग तुम्ही कसा पळवा कसा सांभाळा. त्यांनी आज तागत कधी व्हिडिओ कॉल केला नाही की आमचा बैल कसा आहे काय दाखवा. एवढा मोठा विश्वास आहे, सगळ्यात मोठा विश्वास. आणि हा बैल आहे त्यांनी खोटा म्हणून बैल घेतला होता. म्हणजे त्यांचा पहिला खेळ होता की बाजीगर, पण ते कबुतराचे बाजीगर आहेत आणि त्या बैलाचं नाव बाजीराव असल्यामुळे. म्हणजे काय काय मला कळलं कसला खेळ आहे? ते कबुतराचे बाजीगर आहेत. म्हणजे कबूतर असतात ना ते त्यांची स्पर्धा चालते. त्यांना हा बैलगाडी क्षेत्राला काही काय मात्र अजून बी काय समजत नाही. त्यांचा खेळ हा बाजीगर आहे आणि त्या बैलाचं नाव बाजीराव असल्यामुळे त्यांनी तो बैल विकत घेतला. वा. बरं, कुठली खरेदी आहे त्या बैलाची? खडकवासल्याची. आणि ह्याची? ही आपली घरचीच आहे. शिवड्यावर शिंदेवाडीपासून आपण घेतला बैल. बरं, आता तुम्ही तर प्रत्येक मैदानात असता आणि मोठ्या मैदानात तुम्ही पारितोषिक घेतलेत, तर आजचा सण तुम्ही सांगला आम्ही वाट बघत असतो. तयारी चालू झाली का इकडे आल्यावर तयारी चालू झाली? 1 महिना झाली तयारी चालू. 1 महिना? काय काय तयारी सांगा की कशी असते? म्हणजे मी तर असं म्हणजे मी तर म्हणतो की महाराष्ट्रात 1 नंबर बैलपोळा असेल तर उरुळ कांचनचा असेल. कारण काय का? कारण म्हणजे बैलपोळा मोठा असतो. म्हणजे ह्यांना शोक फक्त काय की बैल, ह्यांचा बाकी उद्देश काहीच नाही. म्हणजे जसं मला कळतं आज 1-1.5 वर्ष झालं यांचं नाव होतं. त्यांनी आज तक 1 रुपया बक्षीस घरी आणलं नाही. बरं, तुम्ही सांगितलं की एक मोठा जल्लोषपूर्ण बैलपोळ्याला वातावरण असतं, ते बघूयाच व्हिडिओच्या माध्यमातून. आता तयारी झाली, बैल तर सजवलेत सगळी आणि एक आकर्षक पद्धतीनं सगळी रंगरंगोटी झाली, तर आता सुरुवात होईल. चालेल, चला आता ती कशा पद्धतीनं असणार आहे पूर्ण जो जल्लोष ते सगळं बघूया. आपली घरची लक्ष्मी आपल्या दुसऱ्या लक्ष्मीला पूजत असते आणि पूजतानाचा आनंद हा खूप आपलेपणाचा आणि निष्ठापूर्वक असतो. पारंपरिक वाद्य, डॉल्बी, लेझर शो आणि अनेक उत्साहवर्धक इव्हेंट या मिरवणुकीत होते. या परिसरात त्यामुळं एक प्रकारचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. या मिरवणुकीचं अजून एक वैशिष्ट्य की महिलांचा मोठा सहभाग. महिनाभर अख्ख्या घरात आमच्या उत्सव आहे आणि सगळे पोरं इतके आवर्जून काम करतात. असं कोणच नाहीये की तू नाही. इथं जेवढ्या सगळ्या मालकीणी आहेत
मित्रांनो इथं उरळी कांचनमध्ये आलोय तर एवढा उत्साह, किती साधारण वेगवेगळ्या पद्धतीचे इव्हेंट चालू आहेत पुढे? जवळजवळ 14 ते 15 प्रकारचे इव्हेंट चालवलेले सगळे. किती दिवसाची तयारी लागली तुम्हाला? हे 2 महिने म्हणजे पोरं आमची सगळी तयारी करतात. आणि मित्रांनो सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट तुम्ही बघताय, छकडा ज्या पद्धतीनं सजवलाय, तुमचं नाव बैल एक बाजीराव करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या छकड्याला पळतो. ही कन्सेप्ट कुणाची होती? हे आम्ही जेव्हापासून बैलपोळा म्हणजे बाजी आमच्याकडे आला त्या वर्षापासून आम्ही बैलपोळा साजरा करतो. जसा बैलपोळा साजरा करतोय तसंच छकड्याची पण मिरवणूक काढतो. ह्या छकड्यामुळं ह्याच्याबरोबर पळून बाजी फायनल राहतो. त्यामुळं आम्ही दरवर्षी छकड्याची मिरवणूक काढतो म्हणजे काढतो. ही करतात. किती ग्रुप म्हणजे मुलं किती? आमचे 20-25 जण ही सगळ्यांची मिळून तयारी असते. तुमचं नाव सांगा. माझं नाव अनिकेत लालासाहेब कांचन, उरुळी कांचन. सगळ्यात महत्त्वाचं शहरी भागात राहताय. शहरी भागात एवढा मोठा बेंदूर सण साजरा करणं 5 गावात होत नाही एवढा आपला असतो. आणि बघा बाजीरावनं तुमचं नाव पोचवलं, पण हे पूर्ण नाव पोचवलं त्याच्याबद्दल त्याला आज थँक्यू म्हणण्याचा दिवस आहे. हो. बाजीराव बद्दल काय सांगाल? बाजीराव म्हणजे ज्या दिवशी आमच्या इज्जतीचा विषय आलाय त्या दिवशी त्यांनी आम्हाला कधीच नाराज नाही केलं मैदानात. बरोबर. म्हणजे फायनलला राहणार म्हणजे राहणार. मी तर असं म्हणेन की गुलाल घेऊन नाही तर न घेऊ, पण तुम्हाला जो उत्साह दिलाय तो खूप मोठा आहे त्याचा. तुम्हाला जी प्रेम दिलं हे नाही त्याच्यामुळे तर एवढं सगळे पोरांचं प्रेम, पोरांना पण आमच्या घरी नाराज नाही केलेले. चालेल, धन्यवाद. जास्त वेळ घेत नाही, त्यांना सगळं नियोजन बघायचं. धन्यवाद दादा. हो. दादा तुमचं नाव काय? माझं नाव मिनेश दामोदर कोतवाल. बर. आणि तुम्ही बरोबर असता का बाजीरावच्या? बाजीरावच्या मी बरोबर म्हणजे बाजीरावला आम्ही ज्या टायमिंगला खडक वाचल्यातनं घेतला तेव्हापासून मला बैलाचा नाद नव्हता अजिबात. तर ते आता बाजीराव उरुळीत आला ते आमच्या साडूची मुलं आहेत, त्यांच्यात मी मोठा असल्यामुळं त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्याला ज्या ठिकाणी मान दिला त्याच्यामुळं नाद लागत गेला. तुम्ही बघितलात ना मिरवणुकीतही आपलं सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करत घेऊन चाललाय. ज्येष्ठ म्हणून तुम्हाला विचारतोय, एवढा अवाढव्य खर्च का करायचा? एक शौक म्हणून. आवड हवी खर्च म्हणजे आपला एक शौक आहे. उरुळी कांचनमध्ये 2च बैल आहेत. एक आडा बैलगाडीला पळणारे, एक हिंद केसरी बाजीराव, एक भावल्या. एवढीच 2 बैल आहेत. ही उरुळी कांचनची शान आहे. बरोबर. त्यामुळे आम्ही हा खर्च करायला काय वाटत नाही आम्हाला. नंदीची सोन पावलं ज्या घरात पडत असतात त्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि जगण्यात एक उत्साह निर्माण करत असतात. अशा प्रत्येक नंदीला मानाचा मुजरा